या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. चला बाई अध्यक्षाकडनं आणती पडदिशी पगार, नाहीतर गेल्या वेळेस सारखं व्हायचं. हाऱ्या सगळा माझा पगार ना पगार घेऊन जायचं आणि मला लावल बोंबलत बसायला. आलीच पडदिशी घेऊन अध्यक्षाकडनं पगार. बघ रे तू क्या होय तू क्या आयला आज प्यायची सोय झाली पाहिजेत लका. आजचा दिवस बी कोरडा गेला. त्या अध्यक्षाकडे गेलो लका, त्यानं खुशाला हाकलून लावलेलं. पैसे देत नाही लका माणूस. पण असं कोरडं राहून जमणार नाही आपल्याला. कोरडा रे कांड्या कशा वाळून गेल्या तसली आपली अवस्था झाली. मग काय लका काय अरे कर की काहीतरी जुगाडला. काय ते करावंच लागन लका 100%. तू क्या तिकडं बघ की कोण संगी काय रो. अरे अरे संगीत या तू क्या एवढा चालू कर. अरे कसं राहायचं माझं आता मी काय करू. अरे तुझ्या बापाने वाळ्याला काला का माणसं मेल्या ग ती वाळतोय वय. अरे आता मी म्हणलं एवढायचंय म्हणून मी काय लाका मरण की एखादं बिन बिन. तू क्या इकडे चालले तिथं बसून एवढत बसण्यात अर्थ नाही. मग तिकडं खाटव चल तू चल तर खाटव बसून एवढू. तू क्या अरे तू झोप. अरे इकडं कुठं आईला घ्या गाव नीट झोप की. आली का बघ. मी बघतो झोपा. अरे उठ रे हऱ्या. कसं व्हायचं आता मी काय करू. माझं तर डोक्यात चाला ना की रे. अयो आता काय खरं नाही रे. डोक्यात वैताग रे झालाय नुसतं. अयो कोणी म्हणते एवढं सगळं कसं करायचं. म्हातारी खपली. जाऊन बघतेच. आली आली हर्या. अरे तुझ्यासारखा मित्र मला परत कधी भेटायचा. वहिनी काय सांगू तुम्हाला. बघा की त्याची काय अवस्था. कोण दिसता नाही मला. तो का अरे कोण आलंय का. संगीता वहिनी आली रे. संगीता वहिनी मावशी आल्या. संगीता वहिनी संगीता वहिनी काय झाले. हर्याचा लिव्हर खराब झाला की. कसं काय बरं. तरी म्हणत असते पिऊ नको लय. वहिनी आता बोलून काय करायचंय. हर्याचं थोडे दिवस राहिले किंवा काय बोलताय तू. कळतंय का तुझी तुला तरी. माझा जीव आहे किती हो. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे दवाखान्यात किती लागायचे तू पैसे. 200 रुपये आहे देऊ का. 200 रुपये तुझ्या बापाने कोटर आलती का 600 मागसा. असं करू नका. 500 रुपये तरी दे की दवाखान्यात जायचंय. हाय माझ्याकडे 800 रुपये आहेत. दे की मग फटकी. माझा हर्या का दवाखाना धरा. मी अध्यक्षाकडनं वाटल्यास माझ्या नाव उचल घेते नक्की. तुमचं लय उपकार झाला. उपकार बाबा. न्याय त्याला पहिलं दवाखान्यात लगेच नाही तू बघा. हर्या आता काय करायचं माहितीये का. अरे घे डायरेक्ट. तुकाराम असं जे आपण शिपडत असतो का नाही.
आता संगीला शिपडायचं असं म्हणजे कधी बी येऊ नाही लका होय तो क्या तुझं लका लयच येवळतोय भारी लका तू अरे लका भारी संगी आयला तुला सांगतो मला पहिल्यांदा रडताना भ्या वाटत होतं वळखलं बिळखलं ना काय काय शानी वाईट आहे लय अरे तुम्ही उराव बसली असती काना काना पिण्याची सोयच नव्हती तू क्या काय तर बरं झालं आपलं मागाय डोकं चालले काय हो दे हो दे हो दे अरे कायच माहितीये तू क्या रोज तसलं द्यासपाट पिऊन 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 काय रे उपयोग नाही अरे नव्वर अरे असला गोव्याला माल मिळतो गोव्यातला माल आज आपण पितोय आणि तुला सांगतो 400 रुपयाची दारू पिली अजून 300-400 शिल्लक आहेत मस्त पैकी कोंबडी न्यायची तन्नूर मानवायचं हा अरे मग काय काम सुट्टीत नाही कुठं आपल्या बापाच्या घरचा पैसा आहे तेव्हा ते सांगायचं एका दिवसात उडवून टाकायचा सुट्टीच नाही काय तो क्या आपल्यासारख्या बेकार माणसाला ब्रँड प्यायला मिळणं म्हणजे जग नाही आताशी तार साडायला नॉर्मल आर्टिंग घेताला हे मात्र खरं आहे एकदम बरोबर धारेतले हाय लागा डोक्यात काढवाड लागते मस्त पैकी दारू आणि संगीत आणि तिघी पण कडूच असू मायला शेंगदाणा आया बॅटर येऊ दे कोणला की झेगानाच गाला आहे आमच्या पट्ट्याच्या दोघांवर गावचा का पैसा आमच्याकडे आधी हा अरे अरे खाली काय बघतोय खाली नाही आपण वर तिकडं नाही खाली खाली गलास तू माझा कलर कोणा गलास गलास खालचा घे अरे पडचिन वर ये लय गाय करू नये तुला मी सांगत असतो थोडीच प्यायची एकदम थोडी तो काय आपल्याला मस्त पैकी कोंबडी नाही तांदूळ काय बघा तांदूळ काय कोंबडी नाही बरोबर बरोबर सांगा काय काय शकण्याला आपण किती मोठी माणसं आहे पहिलं प्यायला ब्रेन खायला काजू ओ ए थोकालाम थोकालाम ए तुकाराम अरे तुकाराम तुकाराम अरे तुझं नाव थोकालाम आहे थोकालाम काय तुका नाही मग तुकाराम तुकाराम आहे काय असं ते अजून त्याच्या आईला रोज लगा पडशील लगा मला हे नाही हे असलं मला अजिबात आवडत नाही बरं का अरे वर ये थोकालाम अरे खाली कुठं आयो आता काय खरं नाही सांगत होतो मी प्यायची म्हणलं का नाही जरा कमी प्यायची अरे लागल लागल वर ये कुठं गेला हाय हाय वर ये असं हो 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 थोकालाम हो हो कोंबडे घेऊ अरे राहिली मला येताना मी हातात गालाच घेऊन येतो मला तेवढे प्यावे लागेल अरे आईच्या गावात हे गाला जाऊन दे तुला लागा चालाय सुद्धा हे नाही
माझ्यासारखं प्यायचं रे, असं कमी प्यायचं पण चांगलं प्यायचं, असं म्हणजे एकदम. बोला. परवा दिवशीत लागण केलेला का एवढा पाऊस आलाय सगळ्याला का पाण्याने साऱ्या गद भरल्यात. एक काम कर, त्या कोपऱ्यात 2-3 नाळी होती खोली कर, म्हणजे काय होईल पाणी जाईल, म्हणजे तवा ती येईन चांगलं उगवून. चालतं थोड्या वेळाने लगेच करू. हा आणि दुसरं अध्यक्ष अहो पगाराचं काय झालं? बघितलं का राहून आता एकच दिवस आहे, पण त्याच्यासाठी बी लागा माणसं का नाही. एकच दिवस म्हणजे कष्टच आहे यावं का नाही माणसाने? हा वहिनी एकच दिवस भरलाय, नेहाला असता पुढच्या आठवड्यात. हे घाबर तू काय बना, 2 मोठी माणसं बोलत असताना तुझं काय नाक गोपासलं मध्ये गरजेचं आहे का रे? अय रावण थांबवाय जरा तू. मी कुठं काय म्हणतोय त्याचं बडबड. वहिनी हो का एकच दिवस आहे तुमचा, हो का 300 रुपये. हाव घ्यावं का नाही तेवढंच आहे कष्टाचं माझं. आलं का 300 जायचं बघा. हो 300 आहेत बरोबर बाजार हाटसाठी. पण मी काय म्हणते 1000 रुपये मला उचल भेटेल का? अला वहिनी पण ह्याच्या पाठीमाग राव तुम्ही एकदा सुद्धा का उचल मागितली नाही, पण तुम्हाला आत्ताच काय अशी गरज पडली की तुम्ही राव 1000 रुपये उचल मागताय? अहो काय झालं येता येता तुमच्याकडे काय झालं, हाऱ्याच्या ह्याच्यावरून आले, रस्त्यावरून आली येता येता नाही का आपलं, म्हणलं तिथनं जावं. तर हाऱ्यान तू काय का नाही लई उळत होती ती. हाऱ्याची तब्येत एवढी डाऊन झाली ते आज उद्या आलाय कवा बी खपल हो. तर ते तू काय सांगत होता की त्याची लिव्हर खराब झाली. यावं हो तर लिव्हर खराब झाली, म्हणला मला 800 रुपयाची गरज आहे. 600 तरी दे, 800 तरी दे म्हणला. काय बी खोटं सांगत असं नाही रे तसं सांगणार नाहीत खोटं. काय म्हणतोय? पण वहिनी ते म्हणतोय की वहिनी काहीतरी खोटं बोलत असते. कशाला मर्दिरात झाली आपले वहिनी, तिने सांग. खरं सांगू का हा तुम्हाला 800ला गांडा बसलाय बरं का. कसं काय बरं? अहो हार्यान तू क्या सकाळी आलती इथं पैशाला माझ्याकडे, नाही हाकलून दिलेत म्या का रावण. मग काय आव पार मरायच्या गतीला आलाय तो. कसला पोट धरून नुसता इवळू इवळू सांगत होता की पैसे दे म्हणून. बिलकुल नाही हो का, तुम्हाला हार्याने 100% फसवलंय. फसवलं. काय झालंय माहितीये का, तो ह्या आठवड्यात कामाला नव्हता, तरी पगार आला म्हणून मी हाकलून दिला त्याला. तर दारूची सोय करायसाठी ते तुमच्या ते नाटक करत असेल, मागाशी डोलत गेल्यात इथनं. अयो अहो तरी म्हणत असते मी मेल्या मुर्द्यांना की हे करत जाऊ नका, पेत जाऊ नका म्हणून. हा किती खोटं नाटक सांगितलं सांगा बरं. माझी लिव्हर खराब झाली नाही, खराब झालंय ती. अहो ती लिव्हर खराब ती तुम्हाला सांगा वहिनी, पण त्यांना ऍक्च्युली ती लागतंय औषध त्याच्यासाठी. कुठे लिव्हर नीट होतं? आणि 800 लिव्हर होतो का नीट? लिव्हर खराब झाला का नाही माणूस मरतय डायरेक्ट. कुठं लिव्हर खराब होत नाही, म्हणजे दुरुस्त होत नाही. अयो म्हणजे बघितलं का ज्याचा करावं बोलत ती म्हणताय माझंच खरं म्हणजे त्यांचं नाही खरं, तुमचं सगळं आता खोटं झालं. अयो बघा म्हणजे माझ्याकडे नसताना बी मी आपलं दिलंय त्याला कस तरी, म्हणलं आपल्या माणुसकीच्या नात्याने तरी द्यावा, पण त्या माणुसकीच्या लायकीतच नाही बघा हऱ्या. ते पहिल्यापासूनच नाही, तुम्हाला बी लक्षात यायला पाहिजेत. आता त्याचं काय खरं नाही. आता माझं बत्तीची इतकी भडकली का नाही, आता बघते त्याच्याकडं. थांबा मी आलेच जाऊन. रावण आता तिकडे म्हणा 800 ना 1000 काय आपल्याला कुशाल म्हणते बत्ती माझी भडकली, आता बत्ती काय अंगाव पडती काय त्यांच्या ती. चल आता तिकडं जायचं नाही आपल्याला, थेट सरळ एका रेषेत
असं जायचं. आया 15 ते महिना झाला असतं मी आयला रानाकडे आलोच नाही. रान बी कशाचं 3 गुंठ राहिलंय म्हणा. अयो ह्याने लावला का कार्यक्रम? अरे हे नेते आहे ना निवड नीच माणूस नीच. नाही एक काम कर की हा असलं मोठं मोठं दगड आणून लाव सगळे. अरे कशाला बारका बांधच माझा आहे ना. नाही बांध नाही ही बी 3 गुंठ राहिलेलं बी तुझंच आहे. नाही बांध माझाच आहे. अरे माझ्या आज्यानी पंजानी डाळी गुळावारीला का जमीन ऐकल्या आणि राहिली 3 गुंठ त्याच्यात बी बांध पुकरून कुठं काहीतरी. दगड बघ ना तुकाराम तुम्ही दगड बघा ती हित बघा बांध. त्या दगडाला पेटव तिकडे चांगली लागा बांध होता पाठ होता काय ठेवलं नाही लागा तू. आणि आता आणखी दगडी ह्याच्यावर म्हणतोय. अरे बांधाव दगडी बांधणार ना. कसं आहे ना तुला लय म्हणजे माझ्याकडे असं डोक्याची आळी हलती का नाही. आमची डोक्याची आळी एवढं. अरे बांध किती इकडे राहिले. काय चाललंय अरे बघ ना बांध कुठे माझा. अरे गपला का तू मला सांग. अरे तू आता काय बर का नाही लय मोठा झालाय तुला सगळं माहित आहे. मला सांग इथं केवढा मोठा बांध हे आपला पाठ किती मोठा होता. पाठला का चांगला 5-6 फुटाचा पाठ होता पण लागा तुम्ही दोघं नासकी. तिकडून 3 फूट त्यांनी दाबलं तू इकडून दाबतोय मिळ का ती सरी राहिली सरी झाली सगळी. अरे यानं दाबून 3 गुंठ ठेवलंय फक्त. ना मग टाका की फुकून दोघं बी मोकळा झंझटीत ना कशाला काय. अरे माझा बांध बघ ना कुठे त्या बांधाव माझ चाललंय फिरून म्हणतोय पोकरतोय. अरे तुझं काय का तुमचं दरवारीनीच किचकिच किचकिच असते. असं करा जर तुझ्याकडे काठी दर तुझ्याकडे हो देख एकदा दिघा ना काय असेल तिथं. खरंय तुझ्या दादा इकडं चालेल बाक परत जर हिथं दगड तुला सुट्टी नाही. मी तिथं बांधणारच नाही. तू काय करत असते तू सावकार सारा मागे तुम्ही बघू द्या मला. मी त्या अध्यक्षाला सरपंचाला सांगत असते तुमची. अरे काय नका बांध कुठे अध्यक्ष हे म्हणते माझा बांध ही माझा बांध. काय सांगताय आता आलंय काय माहिती तुम्ही असे सरपंचाकडे असते. तू रानातच ये बघतो तुला. अरे मी आता रानातच आहे माझ्या. काय तुला उद्या मी माझा हिसका दाखवतो. आता पहिली केस करून येतो मी तुझ्या. अरे जा केस कर नाही तर काय कर. राहिलेली 2-3 गुंठ आहे ना ती बी इकून टाकतो पण आहे ना तुझा माझच मोडतो. अरे जा केस कर नाही तर काय बी कर तिकडे. साला तुझ्या काय पण बोलत असते तू. मोडतो मी पण म्हणतोय ना चला. अरे जा असे माझ मोडणारी किती आली किती गेली. अरे कळण तुला पण ये तू राहणार मग बघतो. ये साला नितीन तू ते कशाला ते कोर्ट ते कचेरीच्या त्या अरे ते काय त्याला सुखाचे असते का त्याला किती रोकडा लागते तुला माहित असते का. आपण ह्याचा माझच मोडतो ना मी पण. ये साला तू तसं करत असतो. मी काय करतो ते अध्यक्षाला आणि त्या सरपंचाला सांगत असतो. ती सारखं बांधवून 3री वेळा भांडणं व्हायची आमची. हे जय बालाजी साला हे असं ते हे रोजच्या झगडा काय कामाचा नसतो काय. ते आपण सरपंचाला आणि अध्यक्षाला सांगून ते हितच मिटवायचे असते. चल जय बालाजी. एकदा माझ मोडतो मी सावकार. एकदा बघू माझ मोडलं बघू काय होतंय ती. सारखा ते कोर्ट कचेरी येते ना तोंडात काय कर म्हणा त्याला दाखवतो मी पण काय चीज आहे ती. जय बालाजी ते कोर्ट कचेरी करायचे नसते रे. ते काय असते हितच मिटवायचे असते. चल चल ते आपण चला चला ऐकतो तू चला. जय बालाजी साला मरणाच ऊन लागते त्याच्या. अरे हे तर तो खेळचं नाही ह्याचं मला वाटतं बहुतेक 100% डोकं फोडाफोडी झाली असं वाटतंय. अरे किती वाईट दिवस लागा कर. येणार दारू पिणारा माणूस लागा जर बाटली आला तर कसं काय व्हायचं. अरे तो मस्त कॅन्डाने मी पेचू मी पैसा कमी जास्त होत असतो माणसाकडे. नाही खरं कॅन्ड भरायचं म्हणलं तर 1000 रुपये लागतात. बरोबर खरं आहे का ना. बरं ते काय झालं भांडणाचं तोडावं लागा नाही. अरे तू आला ना
मला जी प्रोत्साहन आलं का नाही असा जी बुक आला का नाही तुला सांगतो उरावच बसलो होतो मी त्याच्या. अरे तो क्या आपण वाईट सल्ला कुणालाच देत नाही खरंय. आणि तू तर आपला जवळचा माणूस, मग काय तुला का वाईट सल्ला देईन मी? अजिबातच नाही. अरे मी तर म्हणतो त्याच्यावर केस टाक. अरे तीच झालाय ना विषय. काय झालं? ती गायबानं मला जाताना धमकी देऊन गेलं ना. काय म्हणलं जाताना केस करतो म्हणला तुझ्यावर. मग त्याला काय भ्यायचंय तवा? अरे टाक तू बी केस. तू क्या मला तेच म्हणायचं होतं. विषय काय माहितीये का? तुझं किती गुंठ राहिलेत? 3 गुंठ. हा, तू जर आता त्याला उत्तर जर जशाच तसं जर नाही दिलं, अरे ते पोखरत येईन 1 गुंठात सुद्धा राहील तुला. हा, मग त्याच्यापेक्षा ते 3 गुंठ्याला मी तुला गिरायक बसावतो. येणाऱ्या पैशात त्याच्यावर केस लढ. अरे दिना वकील एखादा, काय फरक पडतोय? नाही हे तुझं मला पटलंय बरं का. मी काय करतो फास्ट मध्ये जातो, आपलं डायरेक्ट पोलीस स्टेशन काढतो. पोलीस स्टेशनला केस नोंदवतो आणि ते आपला भामटे वकील आहे का नाही त्याला देतो केस. गाळ्यात घालून टाकी, एका वर्षात रिझल्ट हातात खरं मोकळा होशील तू. मग काय आणि त्याचा काटा बसावशील महत्वाचं. हा ना तू म्हणतोय ती बरोबर आहे बरं का. 100% बरोबर आहे. मी चुकीचा सल्ला आजपर्यंत ज्यांना मी सल्ला दिलाय ना, अरे परदेशात कामाला आहेत माणसं ती माझ्या सल्ल्यावाली. तुला काय लागा? तू रोज माझ्या बसण्या उठण्यातला माणूस. नाही तू मला सांगतोय ती बरोबर आहे बरं का. तुला वाईट ती अध्यक्ष ती सरपंच डोकं खाल्लंय माझं. केस करणं गो आणि असं करणं गो तसं करणं गो म्हणते ती. त्यांच्या नादी लागून जमत करतो की नाही ती खरं. ती तुला वाईट सांगणार. तू जर उद्या सुधारला त्यांच्या पंक्तीत जाऊन बसशील, त्यांना जमणार आहे का ती? नाही बरोबर आहे. सल्ला माझा घे, तुला कधीच वाया जाणार नाही. तुला अध्यक्ष सरपंच जाताना जरी दिसली अडवलं, कोणाचं ऐकायचं नाही. नाही मी कशाला कोणाचं ऐकतो? तर समोर हऱ्याने दिलेला सल्लाच तुला पुढे डोळ्या पुढे दिसला पाहिजे. बरोबर आहे. पण एक आहे बरं का, तुझा शब्द आहे का नाही काय मोडायची ताकदच आहे आपली. अरे जीवा भावाचा मित्र आहे का कोण आहे का तू? मी मित्राचा वाटोळ करून मला काय करायचं? खरंय खरंय. बरं मी काय करतो, मी आता काय थांबत नाही, पटकी नाही जा. आणि पुढे आहे का तुझ्याकडं? पुढे आहे की पुढे ठेवून जा. आणि जाताना मला मध्ये आधी लागले आता चाललाय ना तू बारामतीला. तुझ्यापेक्षा काय अप्रूप आहे. जा बरं ठेवू तेवढी. हो 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 हो. आणि काय अडचण आली तरी मला फोन कर लगेच. ए बाळांनो, अरे काय चाललंय? उन्हात काय खेळताय तुम्ही? तिकडे जरा सावलीत जाऊन खेळायचं. बरं एक काम करा, तुम्हाला ते तुका माहित आहे का? तुकाराम कोणते? टोपीवालं? हा माहिती. त्याला म्हणायचं मी बोलवलंय. हा लगेच बोलवलंय म्हणून इथंच बोलवा. हा जा. ह्या हऱ्याला लवकर ये म्हणलं नांगरायचंय. काय कशात वेळ घालवतो काय माहिती. सरपंच अरे ही काय यायची वेळ आहे का? झाला काय थोडा उशीर गावताला गेलतो सरपंच. गावताला गेलता म्हणजे अरे पाणी यायच्या आधी ते नांगरून झालं पाहिजे माहित आहे का? आता टाकतो नांगरून. पण सरपंच राव ट्रॅक्टर बदला की किती दिवस झालं राव. हा पहिले तू काम कर मग मला बाकीचं सांग. कशाचा ट्रॅक्टर बी तुमच्या आणि म्हातारा झालाय आणि तुम्ही त्याच्यावर मला कामाला लावताय. असं कुठं असतं वय? अरे हे ट्रॅक्टर फक्त तुलाच चालवता येतो. हाय आणि मी तुमचा कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे मला तुम्हाला नाही म्हणता येत नाही. संगी काय येते हो सरपंच इकडं? संगी झालं कुठाना. आता हे काहीतरी नवीन लचान. तू जरा शांत बस, लय बडबड करू. सरपंच काय झालं? तुम्ही गाव पालता घातलं की का? नाही अहो काय तुम्हाला सांगायचंय, ती वावरात तुक्याची आणि त्या नित्यांची भांडणं चालली होती मगाशी. बाजूला होऊन बोंबल ट्रॅक्टर पुढे काय किती ना भांडणं, तुला कशाला मध्ये जायला पाहिजे? ह्याला सांगा बरं मी तुमच्याकडे आली का नाही? तू जरा थांब, काय म्हणते बघू दे. हा बघ ती तुक्याची आणि त्या नित्यांची भांडणं चालली होती वावरात. बर त्या वावरावरच काहीतरी चाललं होतं तुझं माझं. आणि मोजणी आणली होती. बर तर त्या मोजणीत आहे का नाही माझी पण अर्धा गुंठा 1 गुंठा निघाली. बागायतदाराच्या पुढची वय 1 गुंठ्यावाले एवढी बागायतदाराच्या पुढची वय. तुझ्या 5 पिढ्या माग 7-12 फेरफार काढले तरी 1 गुंठा कुठं नाही लागली वय सांगाय. अगं तुला काय आखलीचा भागविक आहे का नाही? सरपंच तुम्ही सांगा, 20 वर्ष झालं ही आवलात कुठं राहते या अध्यक्षाच्या रानात. हा आणि हिला कुठं आलं व? मलाच आता कळलंय सरपंच. अरे आता कळलं म्हणजे खरं आहे का तुझं ते 1 गुंठा? सरपंच सरपंच मनोरोग नाही नका लय आताच नुकतं ते झालंय. अरे मला तर आहे का नाही शिव्या देते. ते तुम्हाला घातक पिक्चर माहितीये का? त्यात बी एडी बाय होते बघा.
ही एकदा चांगली त्या कात्याने अशी तुडावली आणि हिला बी कुण्या तर तुडावलेली त्यामुळे ही सारखा गावात नुसतं वाच शिव्या देवत हिंडत तुला माहिती का काय हा. सिच्युएशन काय आहे काय नाही अयो इंग्लिश शब्द मारायला लागली अवलादी आता तुम्ही मला सांगा सरपंच मी काय येडीबिडी आहे काय मग? दुसरी आणि तिसरे शिकलेलं जर इंग्लिश शब्द मारत असेल तर आणि ही तू 100% तिला मनोरुग्ण आहे का नाही मनोरुग्ण हा? अर्धा पास आहे मी कुठल्या अँगलनी संगे पत्र दाखवते का तुला काय प्रमाणपत्र ए, लागते तू अरे तुमचं लागले काय सांगा. सुरू झालं का परत? हा, हिला जरा- केलंय का काय ट्रॅक्टरच्या शांत पुढल्या बस चाकाखाली आणि येऊन तू पण बोलतोय जरा शांत बस. हा? हे बघ तुला मनोरुग्ण जरी म्हणला ना लक्ष देऊ नको हाय तो म्हणून काय- म्हणतोय मी हाय म्हणून म्हणतोय अरे पण हा? तू बी काय कमी नाही पण तू कसा आहे शेवटी माझा कार्यकर्ता आहे त्यामुळे तुला सांभाळून मला घ्यायला काय म्हणायचं मग जरा हा. सरपंच हा हे मनोरुग्ण जे आहेत का नाही त्यांचे काम कराय काय तुम्हाला गावाने निवडून दिलं नाही नुकतंच इलेक्शन झालंय वाईट चांगल्या कामाला तुम्ही बी वेळ घालवा अरे हा? तुला काय करायचंय पण हा? तुझ्याकडे आली का आ, नाही तुझा घरगुती? कुठला नाही ना सरपंचाला कुठला बोलते गुंटा ना? निघला ग तुझा कुठला गुंटा निघला सांग दाखवते हा? की त्यांना कागदपत्र अगं मी. दुसऱ्याचं वावर दावचीन आणि म्हातारा अडचणीत आणचीन तू नको काहीतरी अरे पण कुठं ना त्याच्यावर करू नावं नसतात हा? बाई. नावं बघ. नसतात तुला वाचताच येत नाही लागलं अरे सांगाय ऐका अडचणीत मी कसाही येणार नाही मला आलं का तुमचीच लक्षात? काळजी आहे, सरपंच. त्या दोघांचं का भांडण लागलंय तिथं जाऊन मिटवतो मी त्यांचं एवढं गाड्या काम माणसाचं करतो तुम्हाला सांगतो त्या दोघांचं त्या नित्यान तुक्या आहे का नाही हा. त्या दोघांची भांडणं चाललेली 3 गुंठ्यावनं हा. त्यांनी केस ही सगळे आपलं रीतसर सगळं केलेलं आहे ही बर. मध्ये देवारा उठलाय आणि माझा विंत गुंठा निघतोय आणि तिथं निघतोय हिला काय आखली बर, जाणार बघू. नाही का नाही? मास्करनंच हा? काहीतरी केलं तुला असेल. सगळे बर, चल. मुंडक सोडून ए, असू दे. एका दिवशी तुझं तू- जीवन एखाद्या झाडाला अडकून लय ह्याच्यात माझ्या वेळ मागे घालवू लागली. नको हा? ती खडी फोडाय मग हा, आपलं कामाला गेलं जा. तर ए, गेलं चल. अगं चल, मी चल, पुण्य चल. करून जाईन तुझ्या सारखीला मारल्या ओय, लागले वय सांगाय सांगायला हा? का पुण्य हा? अरे तुला उठलं अरे म्हणून बाबा. नुसतं याड लागले की नुसतं म्हणतं मरायचा शांत गोळा बस उठला की जरा, कसा शांत बांबू बस. उठला त्याची किरडी वेळा काय बोलतोय तुझा तुला तर पटाय पाहिजेत की तुला सगळं तरी पेटाय गाव पाहिजे नाव ठेवायला लागलं तुला हा? हा, ठेवू दे की हा? तुला नाही ना ठेवत तुला काहीच वाटत नाही आपल्याला गाव नाव ठेवतोय अरे, की असं अरे, नाही अरे, वागलं अरे. पाहिजेत आपण असलो तुला काहीच वाटत नाही अरे ते म्हाताऱ्याला यायला ए. लागली चक्कर आणायची तुझं बडबड ऐकून सरपंच अरे तुम्ही आता ही भांडणं बंद करा ए मी काय तू म्हणतो? जा ते काम कर मी काय म्हणतोय हा, ऐका हा. मी ट्रॅक्टरला टॅली जोडतो हा. आणि हिचं गाबाळ पहिलं तिकडे पोच करून येतो माहेराला कशाला हे आपल्या गावात तुला असलं काय करायचं हा? बाहेरात उलटी नाही तर हे इथंच द्या सगळं ए, तिकडे बरं भरून एक काम हा? कर तुझा आता पटकीन ते नांगरून घे ए, चल बाई काय चल तरी चल चल उगाच चल ना. चल तू चल माझ्या लवकर मग, लग्नाआधी चल लवकर परत तुला ट्रॅक्टरच्या चाकाखालीच घेतो का नाही बघ जय बालाजी हे साला सरपंच हे साला अरे सरपंच सावकार ये हे साला सरपंच अरे मी तुला हुडकत असते बोला काय झालं ते साला त्या तोक्याच्या नेत्याचे किती जोरात भांडण झालेले असते भांडण झालंय हे साला एकमेकाच्या अशा उरावा बसून पारते एकमेकाला दगड घालत असते का बरं काय झालंय काय हे साला ते जमनीवनं त्यांच्या काहीतरी रोकड्यावरनं असे भांडण झालेले असते केस करायचे चाललेले असते त्यांचे आणि म्हणून मी तुला सांगायला आलेले असते अरे यार इथं नवीन आहे. काय ना काय चाललेलं असते जमिनीवरनच वाद असणार मागच त्यांचं चाललं होतं कुरबुर हे जय बालाजी कशाला त्यांचे ते कोर्टन कचेरी ते मी मला काय वाटते तू इथंच मिटवत असते त्यांचे तू कशाला गेलं होतं तिकडे कडमडायला हे साला ते मी ते तुक्याला माझ्या रानातलं काम करायचं होतंय पण ते मला सापडतच नसतं आणि म्हणून मी त्याच्या रानात गेलेला असतो हा ठीक आहे चला बघू काय असेल ते जय बालाजी लय डोक्याला सरदर्द करत असते ते दोघं पण नाही बघू दे असू दे काय करायचं ते कर. अध्यक्ष तुम्ही इथं बसलं मी तासभर होडकतोय तुम्हाला पुढं घरापोशी मागे येऊन बसला तुम्ही बसलोय बाई जरा बोल काय म्हणतोय काय जर तुकारामची आमची झाली भांडणं हाणामारीच अरे भांडण करत जाऊ नका लागा मी आता हो का तुकारामवर केस टाकून आलोय बघा लका एवढी हाणामारी झाली ना लय झाली काय रोजच किस त्या बांधावून हायच काही एकदाच काय लागा असं भांडण करत जाऊ नको भांडणाने लय अंग येत लागा तुला काय लागा पण म्हणलं मला सांगाय तरी येत लागा मी केस करायला चाललोय काय नाही रागात तिथल्या इथं तोडगा नसता वय काढला हाय बरोबर मी रागात तावात गेलो त्यांना की आलो केस करून आलो रागात तावात पण एक आता कशासाठी तुम्हाला सांगा आलो बाबा कमी जास्त पडलं तर तेवढं भांडवल द्या लागा भांडवल द्यायला राहिलंय का रे काय हाय, राहिलंय का आम्ही अरे तुमच्या जीवावर- बेताड सगळी काढली पत्र ही केल्यात पूर्ण मत दिसतंय हवेली सारखं पण ही बघ जा केली ना केस आता निस्तर तूच कमी जास्त आलोय अल्ला का बेताड कमी जास्त फक्त पैसे फक्त कमी अरे पण जास्त द्या. मला का बेताड दिसतात का लागा त्या इलेक्शन मध्ये सगळं पैसा ना पैसा गेलाय माझा तू जा निघ जा 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 तू निस्तर तुझी तू आता काय अध्यक्ष जा लागा तू बर चालत जातो केस करतोय आणि हे करतोय गावातला का थोडी शांतता राखून द्याय ना ती वाट्या कुठे ये वाय तिथं अध्यक्ष
कुठे निघालाय हरे? निघालेलो सरपंचाकडेच पगाराला वाईस. खाऊ मगाशी तर सरपंच मला म्हणलं हऱ्याला नांगरायला लावतो असं करतो अहो, लगेच कशाचा पगाराला निघाला. राव ते ट्रॅक्टर सरपंचावानीच म्हातारा झालेला आहे. पहिल्या सरीला बंद पडला. अरे ठोकी बघावाल्याला एखाद दिवशी ती माझ्या डोक्यातच आहे बरं का. एखाद दिवशी तुला काय काटा- सांगायला लागतं काय असलं? त्याशिवाय बी सरपंच नवीन घेणार नाहीत ट्रॅक्टर. आणि तुम्हाला माहिती आहे का ते तुक्याचं नेत्याचं काय झालं? लय की भांडण लागलेलं सकाळी. वतलं का तेल? त्याला वतलं मी. हा? त्याला वतलं. काय अजून तेल वतलं का? सुधारला का? अहो, गावला का सुकी ना तुझी कावा तरी? त्याच लायकीची अध्यक्ष ती दोघं बी. तुम्हाला सांगतो मी तुक्याला म्हणलं जावं नांगराय जायचं होतं. हा. जावं म्हणलं जोडीला ती थोडं ते होईल मी नांगरीन. अहो लंगूट बांधूनच दोघं बी उतारलेली भांडणाला. अरे पण ह्यांना बी कळलं पाहिजे का त्या तुक्याला आहे किती 2 का 2.5 गुंठ. अहो तुक्याला 3 गुंठ. हा आणि त्याला वात्याला त्यांनी त्याला 5 गुंठ. 5 गुंठ 8 गुंठ्याचा प्लॉट निष्ठीराव भांडणं करते ती. आणि त्यात तुक्याचा भाऊ आहे का नाही थोरला भाऊ. हो कशात गेला ह्या भांडणात 2 वर्ष होतेली. कुराड लागली का नाही डोक्यातून जाग्यावर खालास झालं. काय ह्यांना कळलं पाहिजे. त्या तुक्याला अक्कल पाहिजे की आपला भाव ह्याच्यात गेलाय 3 गुंठ्यासाठी तिथंच तो परत भांडणं करत कुच बसतो. खातोय कुच. म्हणून तुम्हाला सांगतो दिल्या काट्या मी बी दोघाच्या हातात म्हणलं चांगल्या ह्यांना मऊ झाली का नाही एकामेकाच्या आणि आता गेलं केस ठोका एकामेका. केस ठोकाय नाही. हा. केस केली त्यांनी त्या आता इथं आलता माझ्यापाशी. मला म्हणला अध्यक्ष कमी जास्त पैशाला मला बघा. त्याला दाखवलं हे शेडचं पत्र. हो हे मागणं तुमचा देवारा उघडाच आहे सगळा ती माहिती त्याला आहे. म्हणलं पैसे नाही तर मी शेडला पत्र मारले तर बेताळाच्या ऐवजी हो. तू निक म्हणलं इथनं केस कराय आम्हाला सांगा आलता करा म्हणलं. अहो केस का पैशाला झाला असं पैशाला झालता 100% ऐकतय का त्या बाजारात आणि केस त्याला कशाला ह्याला भांडणं पाहिजे अहो भांडणं सुखाची का कोर्टाची पायरी सुखाची नाही. सोपं आहे होय तेव्हा. नाही नाही काय खरं नाही. म्हणून मी बी ह्यांची दिली चढवून ह्यांना चांगला कोर्टाची हवा खाऊ द्या. त्याशिवाय ह्या दोघांना अक्कल यायची नाही की बाबा ही वाटोळ व्हायचं लक्ष नाही. तर बरं देताय काय पगार मग हाय शुक्रवार? पगार? हा कुठला पगार? हा लका 8 दिवस त्या सरपंचाकडे काम केलं आणि हिथं आलाय वर पगाराला. ऍडव्हान्स मध्ये म्हणलं अध्यक्ष. हा? काय तुमचं राव एखाद दिवशी तुमचं मागणं सगळा पत्रा मोकळा केल्याशिवाय तुमच्या बी लक्ष द्यायचं नाही. जाऊ का मग? चांगला चालला होता लका बोलावलं म्हणलं 4 गोष्टी बोलाव्या की लगी पैशाला टपक. जय बालाजी जय बालाजी. साला हिरेला तर पाणी असतो आणि त्या हऱ्याने अजून मोटर चालू केलेला नसतो का? साला सकाळी त्याला भिजवायला सांगितलेला असतो. कुठं गेलेला असतो काय माहिती. जय बालाजी जय बालाजी. पाहिला सावकार बरं झालं बाबा इथंच भेटलं. जय या या बालाजी, या जय या पटकीनं या. साला ते हऱ्या तुला दिसलेला असतो का? हऱ्या नाही दिसला. ती जाऊ दे सगळं. माझं एक महत्वाचं काम आहे राव तुमच्याकडे. ये साला येतो क्या तुझं काय अजून माझ्या डोक्याला सरदर्द करत असतो तू सारखा. अहो कशाचं सरदर्द माझ्या डोक्याला आधीच लय सरदर्द झालाय. मला काय झाले तारीख आहे परवा दिवशी आणि मला अर्जंट 10,000 रुपये द्यायच्यात वकिलाला. त्यानं मागितले तर पटकीनं काय करा पैसे द्या मला. ये साला तर तू काय मी तुला किती बऱ्या बोलायला असतो की असा तू झगडा करायचा नसतो आणि तो आता किती कोर्ट कचेरीला किती रोकडा गेलेला असतो. अहो आता तुम्हाला तसं सांगायला गेलं ना तर ती 3 गुंठ होती ना ती सुद्धा घाण ठेवली या. त्याच्यावर 2-3 लाख रुपये घेतलेलं ती सुद्धा गेलं. आता कुठेतरी काम करून 1,000 2,000 3,000 5,000 असं देतोय त्या वकिलाला. त्याचंच घर भरून नको झालंय मला. तुम्ही काय करा मला पैसे द्या राव. लय माझ्या डोक्याला ताण झालाय राव. ये साला तू काय एवढा काय रोकडा माझ्याकडे नसतो. तो मी माझ्या भावाला असंच फसवलेला असतो आणि माझा भाव आता कुठं गायब असतो ते मला पण माहीत नसतो. आणि तुम्ही आता मग माझ्यापर्यंत त्याची जय बालाजी. तुम्हाला कसलंच फसवत नाही राव. तुम्हाला सगळं पैसे देतो राव मी. ये साला पण एवढा रोकडा 10,000 रोकडा माझ्याकडे नसतोय. मला बघायचं असतो किती असतो. हे साला 5,000 रोकडा आहे 5,000. पण मी 5,000 देतो तुला. पण ह्याच्या बॅच मला महिन्याला तुला द्यावं लागेल. सगळं देतो तुमचं. हा ना इकडे 5च आहेत का बघितलं पाहिजे. बरं देतो तुमचं पैसे. ए साला तू क्या पण ते बॅच मला महिन्याला आणून द्यायचा असतो. अहो देतो सगळं आणून. जाऊ दे असू द्या देतो पैसे. मी साला येतो 5,000ला मला चुना लावून गेलेला असतो. पण असू दे मला बॅच तर मिळेल महिन्याला. त्यांचे भांडण तिकडे तसेच काय करत जाऊ दे मरू दे. जय बालाजी जय बालाजी. ए हाय का बंगाल लोखंड पत्रा केसावर फुगे प्लॅस्टिकचे बूट चप्पल से. होय ग संगे. अगं माझी लय केस गळत्यात अशी साठल्यात विकायच्यात अगं. अहो मॅडम कुठे जाताय आणायला आता केसन बिसतावर ते भंगारवाल्या निघून जाईल. पण हो मला आवाज तू केव्हाच वाटतोय. चला बरं बघू आपण. आगे बॉन्ड माझ्यात मागे कशाला आले. भंगारवाले अरे थांब की.
अरे कुठे पळतोय पुढे येड आहे का काय? अरे थांब की बाबा पळू. अयो खरंच तू केक म्हणली बरोबर आहे आवाज आला. हे नवीन बिझनेस चालू केलाय ना. होय, पगाराचा? अरे कायला का वेळ आली तुझ्या? अरे सांगत होती त्या हाऱ्याच्या नादी लागू नको. आलं का नाही दिवस तुझं असलं? कचेरी खेळून खेळून झालं वाटतं ही वाट लागली. नाही ते वकिलाला पैसे द्यायला बिला कमी पडतात ना त्याच्यामुळे वाट होय परबट्टा बोलत झालं की ह्याचा. झाला काय करायचं आता. अरे जरा तरी लाज वाटू दे. आणि मी काय आलाय त्या आळ्यानं आपल्याच गावात विकतोय भंगार गोळा करतोय. नाही पुढच्या गावाला चाललोय जाऊ. थांब जरा आमचं भंगार घेऊन जा. भंगार? हो भंगार आहे. आता तुम्ही ह्या पिशवीत बसायचं नाही काय म्हणजे काय मला वाटलं तर भंगार मला वाटलं म्हणजे तू काय मला भंगार बिगार म्हणतोय का? नाही दुसरं काय आहे ती द्या. केस बिस घेतो का? केस बी घेतो की असू द्या असू द्या. अवघड आहे बाबा ह्याच. अरे नको येड्यावानी करू. अजून वेळ गेली नाही. सुधार. माझं लग्न झालं असताना तुमच्यासारखी जर माझ्या बायको असती ना तर तिला मी केसाव भांडी काय लावली असती. म्हणजे ती बिझनेस वाढला असताना. तुझं ज्ञान बिन नाही ना गेलं बाबा? नाही तुमचं काय ती द्या ना पटकन जायचंय मला. कसं केलंय भंगार? भंगारवाला तर झालाय ना ह्याला भंगार दिसतो दम नाही लगेच नाही जायचं. 12 रुपये किलो 12 रुपये. काय आणा पटकीन वहिनी मला धंद्याच टायमिंग आहे. अजून बायकोचं स्वप्न बघतोय. जा बरं निघितलं पण. अगं आपलं नाही काय यायचं भंगार बिगार. जा तिकडं दुसरा भंगार वाल्याला देऊ. द्या तेवढं उचलता चांगलं पैसे देतो. उचलता तेवढं काय नाही मॅडम जाऊ दे हाला. आलाय भंगार विकत तोंड घेऊन तसलं. चल लगेच आली ताव. ए भंगार लोखंड पत्रा केसावर फुगे लाली लाल आले लाली लाल. लगा तुकाराम अरे भंगाराचा व्यवसाय चालू केला काय तो? अरे तुझा सल्ला एवढं भारी आजपर्यंत तुम्हाला सल्ले दिल्यात. तुझ्या मागच्या सल्ल्यामुळं माझा 1 एकर गेला. आता 3 गुंठ घाणवाट पडले आणि तुझ्यामुळे ही भांगाराचा धंदा मला करावा लागतोय ना. ती केस चालू होती ना त्याच्या विरोधात ती जोरात चालली ना. त्याच्यामुळेच ही दिवस आल्यात. एक काम कर की एवढी सायकल धर ना जरा 2 मिनिटं काम आहे. गेला तू माझा दोस्त या तुझ्या पायाला पडतो पण जिंदगीत ना तू माझ्या आहे का नाही दुस्तीच्या नावाला कलंक यायला का तू. तू गेला का तू माझा दोस्त आहे मी तुला वाईट सल्ला कसा दिला का? अरे तुझ्या त्या सल्ल्यामुळेच ही दिवस आला माझ्या भांगार लोखंड पत्र ऐकावं लागतोय. तुला काय सांगायचंय उन्हात आलात रे फिरावं लागतंय. नको झालं रे मला नको झालं. लगा वाईट वाटतंय मला बिराडा येतंय पण आता जाऊ दे नाही रडत मी. पण तू क्या दादा किती झाला? 30 रुपयाचा लावायचा का गिर 1 क्वार्टर लावून येतो. तुला लाज भीती वाटते का? तो माझ्या उरा बसतोय वकील तिथं त्याला द्यायला पैसा नाही. अरे तुझ्यावर हिंडतो की दिवसभर 30 रुपये दे फक्त. अरे लाका कशाला असं करू. मला बी आता कसं झालंय. आपण दोघं थोडी 90 लावू त्याशिवाय काय मार्ग निघणार नाही. घे 2-3 घर तर आलो घेऊन मग. आईला अरे कर तू याकडेच काम होतं. अरे कर नाही त्या काय काम आहे? अरे एक काम असं तुम्हाला 4000 रुपये लागायचे होते. 4000 लागायचे. हो. कशाला रे? अरे त्या वकिलाला द्यायच्यात. वकिलाला होय? हो. माकडा का मला विचारून केस टाकाय गेलता वर तिकडे तू क्या आलाय पैशाला. हाय बरोबर. अरे पण लय गरज आहे. अरे गरज आहे मग तुला आधी कळत नसतं कोर्टाचे पायरी चढाव करायची. झाली चूक. हा लाज वाटते का रे तुला? किती रुपये गेला आतापर्यंत? लय पैसे गेलेत. लय पैसे गेलेत आणि घेऊन सांगते. आणि रान किती आहे तुला? रान बघितलं तर 4 गुंठ 4-5 गुंठ्यासाठी. लाका काय लाका तू असं कर उद्या ते तुक्याने बी माझी गाठ घेतली. उद्या सरपंचाकडे जाऊ आणि ती सगळं व्यवस्थित मिटवून केस माग घ्या दोघं बी. मी घेतो माघारी ती घेईन का नाही तू करा. अरे लाका तो क्या माझा दोस्त आहे तू काळजी करू नको. तू जा तू त्याला समजून सांग तुम्ही जा आणि असं नको उसनं मागू कोणाला जा पटकीने. काय तुकाराम कसं काय चाललाय भंगारचा धंदा? आता सरपंच तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुकालाच थुका लागलाय. बाग भांगार इकून अक्षरशः मीच भांगारात जमा झालोय. एवढी वाईट परिस्थिती आली आहे. चांगलं आहे. आणि आपलं लिंब विकत बसलाय तुम्ही तर. अहो लिंब विकून पण काय त्यात काहीच नाही. जेवढे लिंब विकतोय तेवढं वकिलालाच बघतो. आणि लिंब भांडवल भांडवल
आपल्या रानातली लिंब नेतय हिरबळ बाया तोड तोड तोडते तर येतय 100-200 लिंब नेतय आणि बसतय तिथे इकत बरं आता अवस्था तशी झाली भांडवल लिंब विकत घ्यायला सुद्धा भांडवल नाही माझ्याकडे म्हणून करतात वकिलाची भरती हा अरे लेकानो बघितलं तर 2 आणि 3 गुंठे जागा तुमची हा आणि त्यासाठी कोर्ट कचेऱ्या करत बसलाय केसा खेळत बसलाय हा अहो आता नुसतं नको झालं या केसनं नुसतं अक्षरशः अर्थच नाही राहिला एवढं बेकार परिस्थिती झाली बाबा जय बालाजी साला सावकार या तुक्यानी तर माझे 5,000 रोकडा नेलेला असतो आणि ह्यानी बी 10,000 रोकडा नेलेला असतो साला माझा 1 रुपया ब्याज बी दिलेला नसतो अजून तर व्याज मिळतं वय सावकार तावा ठोका लागला तुम्हाला आता कधीच हे लाखाला तुटले ती आता व्याज मिळतं वय विसरून जायचं आळ झालं तुमच्या वयला होय अध्यक्ष मग काय तर सरपंच हा बांधासाठी राहतो तर पट्ट्या लढतोय बांधासाठी अहो 3 गुंठ त्यांनी काय केलंय हा घाणवाट ठेवलंय बांधासाठी लढतोय तर लाजला का काय माझं डोकं चालायचं बंद केलं तू मला म्हणला नसताना तर मी केलंच नसतं काही कशासाठी म्हणलं माहिती का तुझ्या भावाचा लाका ह्या जमिनी पाहिला का मी आला भाऊ तुझा तुला अक्कल कधी यायची अरे मारणारी बी ह्याच्याच घरची होती ना पण अरे मारणारे घरचे मग आता तरी मिटवून घ्यायचं नव्हतं या पिढीला सरपंच ते काय आलेत वहिनी इकडं काय झालं आता तुम्ही मध्येच कशाला आला माणूस बसल्यात तुम्हाला राव कळतं का कुशाला आला आणि बसला इथं गाड्या माणसात काय मी येऊन आपण गाड्या माणसात अरे सांगत आला काय असल्या बरं इथं कशासाठी आले एवढंच सांग बरं मला एक गोष्ट सांगा मी मगाशी काय घेऊन आणते तुमच्याकडे भांडण तक्रार हा कसली तक्रार घेऊन आणते तुझी 1 गुंठा जागा आहे म्हणून हा मग काय झालं त्या जागेचं तुझ्या डोक्यावर खरंच परिणाम झाला ते हाऱ्यानं जे म्हणलंय का नाही ते खरं तुम्हाला येड्याच्या इस्पितळात दाखल केलं पाहिजे आता काय झालं तो बाया किती खुश होती अगं ते सगळी कागदपत्र बघितले 7-12 फेरफार सगळं बघितलंय बर मग तुमच्या अख्ख्या खानदानाचं कोणाचं पिढीचं तिथं नाव नाही अख्खं खानदानच सरपंच मजूर कुटकं ह्यांचं काय सांगायचं या लागली सांगाय येते आज कुणाचं तर काहीतरी मध्येच घुसून यायचं आपलं माझी जागा आहे होत तर मग गेलं कुठं गायब झाली का वहिनी तुमचं राहून द्या इथं आमचं मिटवाय बसलोय आम्ही आला 1 गुंठ्याचं टिमकी वाजवत इथं ती राहून द्या सरपंच आमचं राव मिटवा नको झाले बर का सरपंच मी राव इतके दिवस झालं बोंबालतोय राव बोलवा राव तिथं येडावड्यातनं पिंजरा हॉस्पिटलचा बघा आता महत्वाचा विषय इथं चाललाय यांच्या दोघांचा मिटवायचंय तेव्हा तू आता एक काम कर तू आता जा तुझं काम झालंय हा जा आता तिथं कुठं तुझे नामो निशान नाही आहे त्यात जित्राबराव मोकाट सोडायला याड लागलेले जित्राब ही खेळ होईन राव सरपंच तेवढंच राहिले मला तर वाटतं 100% पिसाळ कुत्र चावलेला असणार आहे ती निवृत्ती महाराज म्हणतात का नाही प्युअर याडा माल आहे त्यातला प्रकार आहे खरंच खोटं बोलत नाहीत निवृत्ती महाराज तुम्ही बसा नाहीत राव का हिथं ना मी असं रक्त जो पट वाईन माझा मी डोकं दापटून घेईन अरे माझं मिटू द्या का यार शांत हो केस करताना नाही बरं तुला कळलं आता तू उगाच बोलणे खाऊन घेऊ नकोस तू सगळ्यांची नंतर काय तुम्ही निवृत्ती महाराज खोटं बोलत नाहीत प्युअर याडाचे माल म्हणतात ना तुझ्याकडे बघून म्हणतात फक्त कोणालाच म्हणत नाही निघा निघा अगं तू पुढल्या आठवड्यात या रावड्यालाच असणार आहे येड्याच्या हॉस्पिटल शांत 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 बसा हा सरपंच या रावड्यात आहे का नाही कैदी असतात आणि येड्याच्या इस्पितळात येडी असतात एवढं तर तुला कळतंय का अध्यक्ष येरावडा जेल आहे का नाही येरावड्या जेलच्या समोरच्या बाजूला येड्याचं हॉस्पिटल आहे तुम्हाला माहित नाही होय तुला सगळं माहिती आहे का कसला खेळ झाला तिथनच आलाय काय हो गावात नाही कसं माहित झालं मी अजून मग येरावडा जेलला असतो अरे साला जे जय बालाजी किती सरदर्द करत असते की ह्याचे मिटवायचे राहिले बाजूला आणि नाही ते येड्याच हॉस्पिटल कुठे काय येरावडा जेल जय बालाजी हे सरपंच साला तुला बी कळत नसते का रे हे पटशी याच्या तोडगा काढून टाकत असते हे बघा आता लक्षात ठेवा तुम्ही जे काही केलं आतापर्यंत 2 आणि 3 गुंठ्यासाठी काय फायदा झाला रस्त्यावर भिका मागायला लागलाय तुम्ही कसले धंदा करताय चोऱ्या करून तिथं काहीतरी विकत बसताय आणि तू रे भांगारवाल्या ती कुत्री सगळी मागं लागतायत
वाईट परिस्थिती झाली. सरपंच तुम्ही हा. जाऊ द्या, काढा. ह्यांना फक्त शेवटचं इतरा केस चालू ठेवायची का बंद करायची? नाही बाबा मिटवायचंय पटकीन. मिटवायचंय ना? मिटवा. हो का सरपंच? हा आता आमचे झाल्यात बांधून बांधणे हा. बरोबर का? मी दीड फूट मी सोडतो, 1.5 फूट त्यांना सोडायला लावा. दोघाच्या बदलं बांध ठेवा. अरे बांध गेलं तर वैर आता 1.5 फूट सोडाय तयारी लाखाला तुटल्या हा. त्या लाखात 5 गुंठ आला असतं आता की त्याला दोन अक्कल आली. झालं आता. नाही नाही नितीन हे बघ एक काय मी 2 गुंठ सोडतो बाबा पण ती केस माघारी घेऊ आपण काय. हा. आता आले का नाही लाईन वर? आता तू क्या 20,000 राव गुंठा चालू या लाखाला तुटल्या दोघाचं 5-5 गुंठाचं भर पडली असती डाग गाण ठुले डाग. अरे एवढ्यात तुमचं शेत आलं असतंय दोघाला. आणि हा ह्याच्यातच लाका भांडत तंडत बसलाय. मेंदूलय कमी. बरं मी काय म्हणतोय आता हे झालं आता इथनं पुढे भांडचाल का? नाही नाही ते आमच्या समोर तिथं ते बांध टाकून घ्या. तुमच्याच हं? हाताने या. काय हऱ्या तू जरा लक्ष दे. आम्ही पण येतो ना अध्यक्ष ना. नुसतं त्याच्यावर लक्ष देऊ नका. त्यो नाही, आपण दोघं जण आणि जाऊ. तुम्ही त्योच. हो मी मिस करतो पण मला काय म्हणायचंय आता ह्यांचं तर मिटलंय हा बरं का हा. की सावकाराची बी बऱ्यापैकी वसुली झाली असली तर धरा की म्हणावी इष्टी कवर राहता दुसऱ्याच्या गावात म्हणा. हे सरपंच साला मी सगळा तुला पुरावा दिलेला असतो पण तरी पण हे साला हरे माझ्या डोक्याला नुसता दर्द करत असतो सारखा. अरे अहो सरपंच त्या दिवशीच विचार करा ऊसातनं दोतार सुटून बाहेर आलो कुठपर्यंत प्रकरण गेलं तुम्ही नव्हता अध्यक्षांनी मिटावलं तुम्हाला उशिरा काय कळलं. भानगड आहे? हा मग तसं आळ येतो या हे साला हऱ्या त्या दिवशी ती बिबट्या आमच्या मागे लागलेला असतो तुला काय सांगितलेलं नसतो का? ते आलं की लक्षात पण ते बिबट्याच्या ह्याच्यानं जिरलंय पण आपलं बरं, ते झालं ते झालं. तू आणि ते तुम्ही परत सारखा सारखा मला तसं बोलायचं नसतो. ते तिकडचा माझा हिस्सा जे असतो ना सावकाराची फक्त मम्मी दुसरीकडली हो. बाप इथला तरी नाही एकही ना भाऊ. आपल्या गावातला सावकार आणि ही सावकार नाही ती काय झालं सावत्र माहिती भाऊ का? आहेत ती. सावत्र भाऊ आहेत. मग काय विषय झाला माहिती का सावकारांचा जन्म झाला हित आपल्या गावात हा आणि ह्या सावकारांचा पुण्यात झाला त्यामुळे ती गाव त्यांचं वेगळं पडतंय ना. बापा नाही त्या 2 बायका हो एक बायको दुसऱ्या 2 बायका नाहीत 8-9 बायका आहेत 2च बायकांना फक्त पोरं ए, झाली. अजून किती भाऊ आहेत तुमचे? ते काय म्हणताय? 8 सावकार येतात काय गावात? काहीच नाही भविष्यात. सगळे सावकारच आहेत गावात. तसं बघायला गेलं तर ह्या सावकाराला लय मोठा इस्तार आहे का. बरं जाऊ द्या ते काय असेल ते. ए, शहाणे बनलाय ना आता तुम्ही. नाही मी पोलीस चला, स्टेशनला चला जातो तुम्ही केस दोघं माघारी घेतो बाबा. जाऊ चला. ए, हात-